विदर्भातील उन्हाची तीव्रता आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून संपूर्ण नागपूर शहर उष्णतेच्या लाटेचा अनुभव घेत आहे। एप्रिल महिन्याचा पंधरवाडा उलटत असताना सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने तापमानाबाबत महत्त्वपूर्ण अंदाज वर्तविला आहे। हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 5 दिवसात विदर्भातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची दाट शक्यता आहे। विशेषतः आगामी काळात अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेची लाट तीव्र असेल, तर 17 ते 20 एप्रिल दरम्यान नागपूर जिल्ह्यातही तापमान 45 अंशाचा टप्पा ओलांडेल। या वाढत्या उष्म्यामुळे हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील जारी केला आहे। जैसा कि हम देख रहे हैं कि विदर्भ के अधिकांश क्षेत्रों में जो अधिकतम तापमान है वो सामान्य से ऊपर चल रहा है। और हमने जैसा देखा कल के दिनांक 14 में हमने देखा कि अकोला जो रहा वो देश में सबसे गर्म स्थानों में से एक रहा है। और पिछले कुछ दिनों में भी अकोला जो है वो देश के गर्म स्थानों में से एक रहा है। और अभी जो मौसम विभाग के द्वारा हमारे द्वारा जो पूर्वानुमान जारी की गई है और ऐसी आशंका जताई जा रही है कि जो तापमान है वो भी सामान्य से ऊपर बने रहेंगे और कुछ कुछ जगहों पे जो तापमान है 44 या 45 डिग्री तक भी पहुँचने की पूरी आशंका बन रही है। खासतौर पर अगर हम बात करें अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपुर, इन जगहों पे तापमान जो अगले आने वाले 2 से 3 दिनों में जो तापमान है 44 या 45 के रेंज में पहुंचने की एक प्रबल संभावना बन रही है। साथ ही साथ 17, 18, 19 के दौरान हम देखेंगे नागपुर का भी तापमान जो है 44, 45 तक पहुंच सकता है। और इसको देखते हुए अभी हमने विदर्भ के अधिकांश क्षेत्रों में हमने डिस्ट्रिक्ट्स वाइज येलो अलर्ट्स की घोषणा की है, क्योंकि यहाँ पे जैसे हम बात करें अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपुर, नागपुर, यवतमाल, इन जगहों पे ऐसी पूरी संभावना बन रही है कि अगले आने वाले कुछ दिनों में 4 से 5 दिनों में हीट वेव की जैसी स्थिति बनी रहेगी और कुछ उस स्थान पर जो तापमान है 45 को भी क्रॉस करने की पूरी संभावना बन रही है। इसको देखते हुए विदर्भ के अधिकांश क्षेत्रों को भी येलो अलर्ट्स पर रखा गया है और हम देखेंगे कि तापमान में एक पुनः फिर से गिरावट देखने की संभावना बन रही है। 20 तारीख के आसपास हम देखेंगे जो तापमान है वो पुनः फिर से थोड़े से राहत मिलेंगे लोगों को, आसमान में पुनः फिर से बादल देखने को मिलेंगे। और इसका जो एक मुख्य कारण जो माना जाता है इसके पीछे, जो अभी विदर्भ के ऊपर जो तापमान काफ़ी ऊपर चल रहा है 44-45 के रेंज में, तो हमारा जो अभी एक प्रति चक्रवात की जो स्थिति बनी हुई है, जो एंटी साइक्लोनिक सर्कुलेशन जो बने हुए 3.1 किलोमीटर या 5.8 किलोमीटर पे, वो विदर्भ या महाराष्ट्र रीजन्स के आसपास बने हुए हैं, जिसकी वजह से काफ़ी सबसिडेंस जोन बन रहा है और इसकी वजह से हम देख रहे हैं कि तापमान वो काफ़ी बढ़ के आ रहा है। 30 के बाद से थोड़ा सा रहेगा, मौसम में बदलाव रहेगा। तो ऐसा पूछ लो कि बदलाव कब देख तो जैसा कि अभी पूर्वानुमान जो जारी की गई, तो अगले 5 दिनों के लिए लगभग 19 या 20 तारीख तक हम देखेंगे जो मौसम है इसी तरह से बने रहेंगे। लोगों को गर्मी का एहसास बना रहेगा। तापमान जो है 43, 44 या 45 तक भी पहुंचने की पूरी संभावना बनी हुई है। और पुनः हमारा एक अनुमान है कि 20 तारीख के आसपास से मौसम में कुछ बदलाव देखने को मिलेंगे और हमें देखेंगे कि पुनः जो तापमान है उसमें थोड़ी बहुत गिरावट देखने को मिल सकती है। तापमान में से लोगों को राहत मिलने की संभावना 20 तारीख के आसपास से बने, लेकिन अगले आने वाले 4 से 5 दिनों में जो तापमान में कुछ ज़्यादा परिवर्तन देखने को मिलेगा। तापमान जो है थोड़े से राइजिंग टेंडेंसीज में रहेंगे, बढ़ते हुए रहेंगे। तापमान जो है अधिकांश क्षेत्रों में 44-45 तक पहुंच जाएगा और 20-21 से आसपास हम देखेंगे कि तापमान में थोड़ी गिरावट देखने को मिल सकती है, जिससे लोगों को गर्मी से राहत मिलने की संभावना बन सकती है। जैसे नागपुर का भी जो तापमान है वो 42 डिग्री क्रॉस कर चुका है। और जो अर्बन सेटिंग्स होते हैं, जैसे हम देखें शहर का जो मुख्य भाग होता है जहाँ पे अर्बन सेटिंग्स होती है, वहाँ का तापमान जो होता है अमूमन थोड़े से बढ़ के ही रहते हैं, क्योंकि वहाँ पे यूएचआई इफेक्ट, अर्बन हीट आइलैंड इफेक्ट्स होते हैं। तो अभी तापमान जो नागपुर का है वो भी थोड़े से बढ़ के अगले आने वाले दिनों में हम ऐसा अनुमान लगा रहे हैं कि 18-19 के तापमान दौरान 18-19 अप्रैल के दौरान तक तापमान जो है नागपुर का बढ़ते हुए 44 या 45 तक पहुंचने की संभावना बन रही है। तो अभी हम देखेंगे अगले आने वाले कुछ दिनों में नागपुर का भी तापमान जो है 44-45 तक पहुंचने की पूरी आशंका बन रही है। हवामान खात्याने वर्तवलेला हा अंदाज आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळत असून वाढत्या उन्हाचा तडाखा नागपूरकरांना चांगलाच बसत आहे। वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक आता विविध पर्यायांचा आधार घेताना दिसत आहेत। विशेषतः शहराच्या विविध भागात असलेल्या रसवंतीगृहांवर सध्या नागपूरकरांची मोठी गर्दी दिसून येत आहे। शरीराला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी आणि उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उसाच्या रसाला पसंती देत आहे। इतर कोणत्याही शीतपेयापेक्षा नैसर्गिक आणि आरोग्यदायी असलेल्या उसाच्या रसाची मागणी वाढल्याने रसवंती चालकही सध्या कामात व्यस्त आहेत।
17 ते 20 एप्रिल दरम्यान उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्याने कामासाठी बाहेर पडणारे नागरिक उसाचा रस आणि इतर नैसर्गिक पेयांच्या माध्यमातून या वाढत्या उन्हाचा सामना करताना दिसत आहे. पुढील 5 दिवस जे आहेत ते विदर्भासाठी महत्त्वाचे असणार आहेत. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने जो आहे येलो अलर्टचा इशारा दिलेला आहे विदर्भाला. विदर्भातील चंद्रपूर, अकोला, अमरावती ही जी शहरं आहेत इथे 45 अंशाच्या पुढे तापमान जाण्याची शक्यता देखील हवामान विभागाकडनं वर्तवण्यात आली आहे. विदर्भात नेहमीप्रमाणे यंदाही निसर्गाने आपली आक्रमकता जी आहे दाखवायला सुरुवात केली आहे. एप्रिल महिना अर्धा संपत आला आणि आता सूर्याने जणू आग ओकायला सुरुवात केली आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 5 दिवस जे आहे ते अतिशय कठीण असणार आहेत, कारण तापमानाचा पारा थेट आता 45°C वर जाण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. इशारा आता हवामान विभागाने दिलेला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे शास्त्रज्ञ जे प्रवीण कुमार आहेत त्यांनी ही माहिती दिली आहे. येलो अलर्ट जो आहे तो विदर्भात जारी करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकतो आहे की याच परिस्थितीमध्ये आपण बघतो आहे की हवामान विभागाने हा इशारा जरी दिला असला तरी ऊन तापायला सुरुवात झाली आहे. लोकांमध्ये उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे उन्हात घराबाहेर जेव्हा लोक पडतात तेव्हा रसवंती असेल तर उसाच्या रसवंतीवर लोकांची गर्दी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे. आपण बघू शकतो आहे मोठ्या प्रमाणात लोक जे आहे या रसवंतीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. रस पिण्याकरता इथे आलेले आहेत. ज्याप्रमाणे उन्हाचा कडाका वाढला आहे तर कुठेतरी अंगाची लाही जी आहे ती होते आहे आणि अशातच थंडावा मिळावा यासाठी उसाचा रस तुम्ही पिलेला आहे. गरमी होत आहे, खूप ऊन तापायला सुरुवात झाली आहे. त्रास तर खूप ऊन राहिला. उन्हाचा पण काम आहे ते करावंच लागणार. उसाचा रस जो आहे तो आता तुम्ही पिलेला आहे. हो, ते आता शरीरासाठी जर आहेच आणि त्यामुळे थोडा आराम सुद्धा लागतो. तर आपण बघतोय ज्याप्रमाणे उन्हात काम करावं लागतं त्यानंतर उसाचा रस जो आहे कुठेतरी थंडावा शरीराला देतो. काय सांगाल दादा, उसाचा रस तुम्ही आता उन्हातून आले आहात? उसका रस पीने का बहुत अच्छा लग रहा है, एकदम ठंडा सा लग रहा है. बाहर निकलो तो ऐसा लगा कि अभी बहुत ज़्यादा गर्मी हो चुकी है. उसका रस पीने के बाद थोड़ा सा राहत मिला है. बरोबर. तर आपण बघतोय ज्याप्रमाणे ऊन तापायला सुरुवात झालेली आहे. एप्रिलचा महिना आहे तर आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात लोक जे आहे उसाचा रसाचा सहारा जो आहे तो इथे घेताना आपल्याला दिसत आहे. मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत रसवंतीवर गर्दी करत आहेत. आपण बघतो आहे की उसाच्या रसाचा सहारा घेऊन कुठेतरी आपली या कडाक्याच्या उन्हाळ्यात आपण आपले शरीर जे आहे ते हायड्रेट ठेवण्यासाठी आता लोक जे आहेत उन्हात काम करतायत, उन्हात निघतायत. तर उसाचा रस जो आहे याला सर्वाधिक पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी अशाच रसवंती जिथे आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर जी आहे लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.